प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं गेले। जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे। शिवाजी महाराजांचा अपमान करणारा आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणारा कोरटकर त्याला आता काल तेलंगणात बेड्या ठोकण्यात आल्यात। फरार असलेल्या कोरटकरला 30 दिवसांनी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। प्रशांत कोरटकरला दुपारी 12:30 वाजता न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। तर प्रशांत कोरटकरला आता कोल्हापुरात आणण्यात आलंय। तब्बल 30 दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। आज दुपारी 12:30 वाजता त्याला न्यायालयात सुद्धा हजर केलं जाण्याची शक्यता आहे। तब्बल 30 दिवसांनी त्याला ताब्यात घेण्यात आलंय आणि त्याला इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आता त्याची प्राथमिक चौकशी करण्यात येते। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। तर अक्षय, काय सांगाल, आता प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं गेलंय, काय पुढच्या अपडेट्स? निश्चितपणे आज सकाळी तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेले आणि काही वेळामध्ये प्रशांत कोरटकरला याच कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर न्यायालयावरची जी सुरक्षा आहे ती देखील चोख करण्यात आलेली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय आणि तसंच प्रत्येक दुचाकी स्वरावरून जे येणारे नागरिक आहेत त्यांची देखील चौकशी होतीये। कुठलाही गोंधळ गडबड या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलिसांचा कडा पहारा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं सकाळी तर कोल्हापूरकरांना काही सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून कोरटकर याच्या विरोधात काही ज्या सोशल मीडिया पोस्ट होत्या त्या देखील व्हायरल करण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात पोलिसांचा कडेकोट पहारा जो आहे तो देखील आपल्याला सत्र न्यायालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय। कोरटकरला तेलंगणातनं ताब्यात घेतल्यानंतर आज कोल्हापूरमध्ये अटक करण्यात येईल आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी असेल, ज्या फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण करून याच न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर कोर्ट जे आहे ते कोरटकरला काय सुनावणीच्या वेळेला शिक्षा सुनावतं, किती दिवसांची पोलीस कोठडी देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर प्रवेशद्वारावरच्या ज्या सगळ्या गाड्या आहेत, ज्या काही दुचाकी आहेत त्यांची चौकशी करण्याचं काम जे आहे ते पोलीस कर्मचाऱ्यांकडनं सुरू आहे। पोलिसां दलातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता अवघ्या काही वेळातच प्रशांत कोरटकरला या न्यायालयात हजर करण्यात येईल। जी धन्यवाद अक्षय, अशाच अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तर प्रशांत कोरटकरला थोड्याच वेळात सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। तब्बल 30 दिवसांनंतर कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याला आता कोल्हापुरात आणलंय आणि आता कोरटकरवर काय कारवाई करण्यात येते, न्यायालयात काय युक्तिवाद होतोय हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।